दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गोळी प्रकरणाचा नवी मुंबई गुन्हे शाखेनं वेगवान तपास करत उलगडा केला असून या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 6 एप्रिल 2023 रोजी संदीप गवस आणि अमित मोर्या यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या अमित मोर्या जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर संदीप गवस यांच्या फिर्यादीवरून रबाळे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता तसेच शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. तपासादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. गोळीबारासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न झाले असून या संदर्भात सांडपाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून राहुल सहानी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवणी मालाड येथून मोहम्मद फरदून अल्लाउद्दीन खान तसेच इतर साथीदारांना अटक करण्यात आली. पुढील तपासात विशाल महाडिक आणि गुरफान खान यांचाही या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. अमित मोर्या यांच्यावर करण्याच्या उद्देशाने 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 6/4/2026 रोजी यातील विक्टिम संदीप गवस आणि अमित मौर्य यांच्यावर साईनाथवाडी ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 306/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 307 विथ आर्म्स ऍक्टचा. या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते. याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. हा अमित मौर्य जो होता आणि यांनी 1 वर्षापूर्वी यातील जो आरोपी आहे त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात RTI केलेला होता आणि त्याचं ते बांधकाम निष्कासन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर यातला जो संदीप गवस आहे याच्यासोबत पण यातला दुसरा एक आरोपी आहे, त्याचं वैयक्तिक भांडण होतं. त्या दोघांच्या भांडणातून त्या दोघांनी मिळून हा जो आहे ही सुपारी दिलेली होती. यातले जे 2 आरोपी आहे विशाल महाडिक आणि दुसरा गुरफान खान यांचं व्यावसायिक कारणावरनं आणि RTIच्या कारणावरनं वैयक्तिक भांडण होतं. त्याच्यातून त्यांनी इतर 3 लोकांना सुपारी देऊन हा कट रचलेला होता. आरोपी याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे फायरर आहे, याच्या विरुद्ध MCOCचा गुन्हा आहे दाखल मुंबईला. त्याचबरोबर जो विशाल महाडिक आहे यातला आरोपी ज्यांनी ही सुपारी दिलेली होती त्याच्या विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहे. तो तडीपार सुद्धा आहे याच्यामध्ये रबाळे पोलिसांच्या हद्दीमधनं आणि इतर आरोपींच्या विरुद्ध 1-1, 2-2 गुन्हे दाखल. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.